श्री स्वामी समर्थ. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असावा. शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळतो. देव भेटण्यासाठी नाही तर भेटलेला देव कळण्यासाठी गीता ग्रंथ वाचा. स्वामी सांगतात, कुंभारासारखा गुरु नाही जगात, ते वर घालवितो थपाट. आत धराची हात देतो आकार आणि आयुष्यात त्या व्यक्तीला बनवतो तो सुंदर. आपला कुंभार हे आपला देव आहे आणि तो आपल्या सदैव सोबत आहे. जग ही एक व्यायामशाळा आहे ज्यात आपण चांगले बनण्यासाठी आलो आहो. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपली किंमत कमी होते. जे खोटं बोलत आहेत त्याची नाती टिकत आहेत. जे खरं बोलत आहेत त्याची नाती पूर्णपणे बर्बाद होत आहेत. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे लोकांना आता असं वाटायला लागलंय की आपण जर कोणी आपल्याबद्दल चांगलं बोलू त्यांना मान आणि सन्मान द्यायचा. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं आपल्याला कोण कसं बोललंय, कोण कधी कुठे कसं वागलंय आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचं उत्तर द्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी सांगतात, लक्षात घ्या, आपल्या प्रयत्नांवर आपले यश हे अवलंबून असते. त्यामुळे प्रयत्न असे जोरदार करा की आपल्याला यश 100% मिळायला हवं. जीवनात नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या, संकटे हे या जीवनाचा भाग आहे आणि ते संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येणार. फक्त त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद तुमच्यात असायला हवी. जर तुमच्याकडे 1 मिनिट वेळ असेल तर तुम्ही एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा, कारण स्वामी आपली नेहमी साथ देतात. आणि जर आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत नेहमी करतात. त्यांनी कायम आपली साथ दिली आणि कायम आपल्याला नेहमी मार्गदर्शन सुद्धा करत असतात. आपल्या प्रत्येक त्या संकटात स्वामी आपली साथ नक्की देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वासावर जग कायम आहे. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, कठोर संकटे आयुष्यात आहेत, कठीण काळात आपल्याला मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे. स्वतःवर विश्वास ठेवून कार्य केल्याने आपण एका अशा चांगल्या जागेवर जाऊ जिथे कोणीही लवकर पोहोचत नाही. ती म्हणजे मनाची शांती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करू ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी मिळतील ज्या आपण कधी स्वप्न बघत होतो. स्वामी सांगतात, जसे आहात तसे राहा, कधी कुणासाठी बदलू नका, स्वतःसाठी जगा. आयुष्यात स्वतः इतकं सुंदर जगणं इतरत्र कुठेही नाही. स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं, कारण जेव्हा स्वतःवर विश्वास असेल तेव्हा व्यक्ती चांगल्या गोष्टी करतो. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका. जिथं चुकत नाही तिथं चुकू नका आणि जिथे मान सन्मान मिळत नाही तिथे थांबू नका. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी नक्की करत आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. जेव्हा स्वतःवर तुमचा विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. आपण प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ नामाचा जप करणे आवश्यक आहे. आपल्या जर स्वामी नामाचा जप केला तर प्रत्येक वेळेला आपल्याला योग्य दिशेला मार्गदर्शन मिळतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात स्वामीमुळे काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ नामाचा जप करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवू तेव्हा सर्व काही आपल्या प्रत्येक वेळेला नक्की चांगलं होईल. स्वतःवरती विश्वास असणे सुद्धा गरजेचं आहे, कारण जेव्हा स्वतःवर विश्वास असतो तेव्हाच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात.
आपण एखादं चांगलं काम केलंय आणि आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली, स्वामींचा एखादा चमत्कार असो वा कुठलीही गोष्ट अशी तुम्हाला वाटत असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत स्वामींनी जर तुमची कायम साथ दिली असेल तर या चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. कारण स्वामी सांगतात, आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतो तेव्हा अशक्य सुद्धा शक्य होते. अशक्य ते शक्य होऊ शकते. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. आणि ज्या व्यक्तीचा स्वामी नामावर नेहमी विश्वास असतो, अतूट विश्वास असतो, त्याला हे गोष्ट नक्की जाणवेल की स्वामी आपली साथ कायम देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर असलेला आपला विश्वास आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी मदत करतो. त्यामुळे फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर विश्वास ठेवा. कारण स्वामी आपली साथ नेहमी देतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपली मदत करतात. फक्त विश्वास ठेवणे आपल्याला गरजेचे आहे. आपण ज्यांच्याविषयी एवढे विश्वास ठेवतो ते म्हणजे स्वामी समर्थ आपली कायम साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांनी आपली साथ दिली आणि ते सदैव देत आहेत. स्वामी सांगतात, आपल्या प्रयत्नांना तर देवसुद्धा मदत करतो. फक्त आपले प्रयत्न तेवढे जबरदस्त असायला हवे. प्रयत्न जर चांगले असतील तर मार्गदर्शन नक्की मिळेल. योग्य दिशेला जाण्यासाठी आपले प्रयत्न चांगले असणे गरजेचे आहे. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे तशा घडतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. संकटामध्ये स्वामी साथ देतील आणि संकटांच्या बाहेर सुद्धा स्वामीच काढतील. त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्य करा. कारण आपल्या आयुष्यात अपार संकटे येतात. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि कायम त्यांनीच तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. लक्षात घ्या, हा संदेश जर तुम्ही येत्या 15 मिनिटापर्यंत जर ऐकून बघितला तर याचा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावरच होईल. तुमच्या आयुष्यातच याबद्दल चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. फक्त विश्वास ठेवून कार्य करा. विश्वास असणे आणि कार्य करणं गरजेचं आहे. कारण आपल्या कार्यात यश प्रत्येक वेळेला मिळतं. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नाम आपल्या पाठीशी आहे. घाबरतोस कशाला? स्वामी सदैव आपली साथ देतात. आपल्या आयुष्यात अशक्य असं काहीही नाही जोपर्यंत स्वामी नामावर आपला विश्वास आहे. स्वामी नाम सदैव आपल्या पाठीशी आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपली साथ देतात. आपला या गोष्टीवर विश्वास असणं गरजेचं आहे की स्वामी आपली कायम मदत करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक ती गोष्ट शक्य होते ज्यामध्ये स्वामी नामावर आपला विश्वास असतो. स्वामी म्हणतात, मी कायम तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा करतोय. फक्त विश्वास ठेवा. कारण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला जर विश्वास स्वतःवर आणि स्वामी नामावर असेल तर मार्गदर्शन नक्की तुम्हाला मिळतं. आपलं जर चांगल्या गोष्टीवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नाम सदैव आपल्या पाठीशी आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. आपण अशक्य त्या गोष्टी नक्की शक्य करू शकतो. फक्त स्वामी नामावरती पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नाम प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देत आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला अपार संकटे येतील. त्या संकटांचा सामना करा. कारण त्या संकटांचा जोपर्यंत सामना करणार नाही तोपर्यंत पुढे जाणे तुमच्यासाठी शक्य होणार नाही. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वळणावर स्वामी साथ तुम्हाला देत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात अपार संकटात तुम्हाला साथ मी नेहमी देत आहे. फक्त विश्वास ठेवा. कारण विश्वासावर हे जग कायम आहे आणि जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला चांगलं मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ महाराज करतात. त्यामुळे त्यांच्यावरती आणि त्यांच्या नामावरती विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वामी नामावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि स्वामीच कायम त्यांना मदत करतात. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास असणे फार गरजेचे आहे. आपली श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवून जर केले प्रयत्न तर यश आपलं नक्की होतं. प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो.
फक्त प्रयत्न तसे असावे लागतात. आपले प्रयत्न जर चांगले असतील ना, तर प्रत्येक वळणावर स्वामी आपली मदत नेहमी करतात. आपल्याला फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वास जर असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या माझ्या प्रिय मुलांनो, हा संदेश तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. या संदेशाला जर शेवटपर्यंत ऐकाल तर याचा चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की जाणवेल. आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, फक्त विश्वास ठेवून त्यासाठी कार्य करणं फार गरजेचं असतं. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतात, आपले प्रयत्न आपल्याला यशस्वी ठरवतात आणि प्रयत्नच यशस्वी बनवतात. ते प्रयत्न चांगलेपणे पार पाडणे आपल्या हातात आहे. आपण त्याबद्दल किती विश्वास ठेवतो आणि किती विचार करतो हे जाणणे सुद्धा आपल्या हातात आहे. आपण जर एखाद्या गोष्टीला करण्यासाठी तत्पर असेल तर नक्की आपल्याला ती गोष्ट चांगली मिळवता येते. स्वामीनामावर आपला विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक वळणावर स्वामीच आपली साथ देतात. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत करतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत असतात. स्वामी नाम आपल्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराजांचा नाम जप आपण करत आहोत, त्यामुळे आपल्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सर्व संकटात स्वामी आपली साथ नक्की देतात आणि कायम स्वामी आपली साथ देत आहेत. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. विश्वास ठेवून चला, गोष्टी तुम्हाला हव्या आहेत तशा होतील. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत किंवा ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला आवडतील तशाच होतात. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळते. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण विश्वासानेच व्यक्तीला जे हवं आहे ते मिळू शकतं. आपले प्रयत्न आणि विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जातो. लक्षात घ्या, प्रयत्न जर चांगले असतील तर आपल्याला नक्की मार्गदर्शन मिळतं. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, तर संकटांमध्ये स्वामी आपल्याला नक्की साथ देतात. योग्य दिशेला जाण्यासाठी स्वामी आपल्याला दिशा दाखवतात आणि स्वामींनी आपले नेहमी मार्गदर्शन केले आहे. आपल्याला जेव्हा कधी स्वामी समर्थ महाराजांची मदत किंवा गरज असेल, फक्त हाक मारा, कारण स्वामी जे हाक मारतात त्यांना खूप लवकर मार्गदर्शन करतात. आपल्या हाकावर जग कायम आहे. स्वामी समर्थ महाराजांना जर हाक दिला तर नक्की ते आपली साथ देतील, हे गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला जेव्हा साथ हवी आहे तेव्हा काळजी करायची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवावा लागतं फक्त, मग तर स्वामीसुद्धा आपली साथ देतात. प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत असतात. आपल्या कार्यात प्रत्येक वेळेला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम स्वामी समर्थ महाराज करतात. फक्त विश्वास ठेवा, स्वामी आपली साथ नेहमी देतात. त्यांच्यावरती आपला विश्वास असणं फार गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर तर जग कायम आहे, त्यामुळे स्वामीसुद्धा नक्की आपली साथ देतात. आपला त्यांच्यावरती जेव्हा विश्वास असतो ना, तेव्हा प्रयत्नात यश आपल्याला नक्की मिळतं. आपले प्रयत्न जबरदस्त असायला हवे, कारण जेव्हा जबरदस्त प्रयत्न असतील तेव्हा साथसुद्धा आपल्याला जबरदस्त मिळते. विश्वास ठेवा, कारण विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळते. स्वामी आपली कायम साथ देतात. प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मदत करतात आणि कायम स्वामी आपली साथ देत असतात. स्वामी नामावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. स्वामी आपली साथ नेहमी देतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असणं गरजेचं असतं. विश्वास मात्र नक्की ठेवा स्वामी नामावर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाम जपावर, कारण ते आपली साथ नेहमी देतात. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, प्रत्येक वेळेला त्या संकटांमधून ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्याला जेव्हा स्वामी नामाचे मार्गदर्शन लाभते तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की व्हायला लागतात. स्वामी नामाचे मार्गदर्शन प्रत्येकाला नाही मिळत, पण ज्यांना मिळते त्याच्यासाठी हे खूप चांगले ठरते. स्वामी प्रत्येकाला साथ देत नाहीत, पण ज्यांना देतात ते कर्म चांगले करणाऱ्याला साथ देतात. ज्यांचे कर्म चांगले त्याला स्वामी कायम मदत करतात. त्याला स्वामी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा करत असतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते गरजेचे आहे. तेच आपल्याला पुढे नेत आहेत आणि कायम त्यांनी आपली मदत केली आहे. आपला जेव्हा स्वामी नामावर पूर्णपणे विश्वास असतो, त्यांच्यावरती पूर्णपणे श्रद्धा असते, तेव्हा मार्गदर्शन 100% आपल्याला नक्की मिळतं. आपला विश्वास असणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर हे जग कायम आहे आणि श्रद्धेवर स्वामी समर्थ आपली साथ देत आहेत. आपण जेव्हा स्वामी समर्थ महाराजांविषयी त्यांच्या गोष्टी किंवा कथा ऐकतो तेव्हा आपल्याला आपले अनुभव खूप चांगले येतात.
स्वामीनामाने प्रत्येक गोष्ट शक्य होते आणि स्वामीनामानेच आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळायला लागते. स्वामी कायम आपली साथ देतात आणि त्यांनी कायम आपली साथही नक्की दिली आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास असल्या मात्रानेच प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. जेव्हा स्वामीनामावर पूर्ण विश्वास असेल, श्रद्धा असेल, तेव्हा मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामीनामावर श्रद्धा असणे फार गरजेचे आहे, कारण प्रत्येक वेळेला श्रद्धेचेच आपल्याला नक्की स्वामी मदत करतात. जेव्हा स्वामीवरती श्रद्धा आणि विश्वास असेल, तेव्हा मार्गदर्शन आपोआप आपल्याला मिळत जाते. स्वामीनामावर विश्वास असणाऱ्याला कधी चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आहे ती गोष्ट फक्त म्हणजे विश्वास ठेवणे. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. आपल्या जीवनातील लढाई शिखरावर पोहोचवणे, पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. थांबून पहा. स्वप्न पाहणाऱ्यांना अडथळे, आव्हाने, संकेते म्हणून येतात. त्या संकटांचा सामना करणारा व्यक्ती पुढे जातो. जो व्यक्ती त्या संकटांना घाबरत नाही, तो आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं करतो. स्वतःवर विश्वास असणं सुद्धा गरजेचं असतं, कारण जेव्हा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा अशक्य देखील शक्य होतं. आपण स्वामींना मानतो, स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपलीही आपल्या मनाप्रमाणे होते. सर्व काही आपल्याला पाहिजे तसं होत नसतं तोपर्यंत तरी, जोपर्यंत आपली एखाद्या गोष्टीबद्दल इच्छा नसते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही. आनंद लक्षात घ्या, आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसृष्टी हा आनंद खरा आहे. जीवनाच्या वाटेवर अडचणीत याल, त्या अडचणींचा सामना करा. प्रत्येक संकटात पुढे निघण्याची तुम्हाला जिद्द नक्की मिळते. जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना सामना करणं गरजेचं आहे. संकटातून संधीचा जन्म होतो. आयुष्यात प्रत्येक संधी आपल्याला पुढे नेण्यासाठी कामा येते. सर्व संधींचा फायदा घेणे आणि पुढे जाणे हे आपले कर्तव्य आहे. आपण आपले कर्तव्य नेहमी निष्ठापणे पार करावे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतः स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे आपल्या अपयशातून मिळते. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, अंतिम गंतव्य नाही. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडा. उद्या नव्या उमतीने पुन्हा सुरुवात करा. ध्येय हे आपल्या सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्यासाठी कला आहे. ध्येयाने वाट पाहणाऱ्याला अखेर यश मिळते. प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता आहे. आयुष्य एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनात प्रत्येकाला आयुष्यात संकटे येतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटे प्रत्येकाला मागे ओढतात. आपण सामना करून पुढे जायला हवं. आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे स्वप्न साकार होतील. जीवनातील प्रत्येक आनंद हा अमूल्य रत्न आहे. तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चाला. आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतात. त्याकडे शिका आणि वाढवत राहा. मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. एक चांगला मित्र 1000 रुपयाच्या संपत्तीपेक्षाही अधिक मौल्यवान असतो. सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. ती बोलून आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणांचा अर्थपूर्ण आनंद घ्या. वेळ हा अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका. अपयश हे यशाच्या प्रवासातील स्थानक आहे. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा आणि नेहमी स्वतःच्या आत्मविश्वासाने पुढे चला. त्याला अंत नाही. तो देव आहे. तो अनंत आहे. देव आपली साथ कायम देत आहे. फक्त देवावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आयुष्य हे एक संग्रहालय आहे, ज्यात प्रत्येक कहाणी आहेत.
तुमची कहाणी इतकी प्रेरणादायी बनवा. आयुष्यात सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव. तो तुम्हाला शिकवून पुढे जाण्यास मदत करेल. स्वामी सांगतात, स्वतःच्या मनाचे शिल्पकार तुम्ही स्वतः बना. विचार एक सुंदर जग निर्माण करते जिथे तुम्हाला राहायला आवडेल. जीवन एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा नवीन कॅन्सॉल आहे. त्याला सुरुवात करा. नवीन दिवसाला नेहमी नवीन संध्या मिळतात. शांतता ही तेव्हा मिळेल जेव्हा शांतपणे आपण स्वामींचे नाम जप करू. आयुष्यात सर्वात मोठा शिक्षक म्हणजे स्वतःला समजून घेणे. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देतात. आनंद हा आपल्या आतून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला समोरे जा. जागे व्हा. उद्यासाठी प्रयत्न करा. सामर्थ्य ठेवा. हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीवर मदत हे स्वतः करत आहे. आपल्यासाठी ज्या गोष्टी कदाचित अशक्य असतील त्या स्वामींसाठी शक्य आहेत. स्वामी त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नेहमी करतात. आयुष्य एक संगीताचे कार्यक्रम आहे. प्रत्येक सूर हा चढउतार बरोबर आपल्याला काहीतरी शिकवतो. सुख दुःख हे जीवनाच्या चढउतारांसारखे आहेत. ते स्वीकारून आपण आपल्या आयुष्यासाठी पुढे जावे. स्वामी म्हणतात, स्वतःला माना. विश्वास ठेवा स्वतःवर, कारण अपयश आपल्याला मागे नाही ओढणार, पण मागे ओढण्यासाठी प्रयत्न करणार. आयुष्य हे सर्वात मोठे गुण आहे. ध्येय आणि संयम ठेवून आपण आपले कोणतेही काम करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. संयम ठेवा. स्वामी नाम सोबत आहे या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. जीवन हे सर्वात मोलाची भेट आहे. ते निस्वार्थपणे जगा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी साथ देतील. त्या साथीचा अनुभव घ्या. प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मदत देखील करतील. त्या मदतीला अनुभवा आणि नेहमी पुढे चालत राहा. आपल्या कार्यात स्वामी आपली साथ नक्की देतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास ठेवा. आपल्या विश्वासाला मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ महाराज करत आहेत. त्यामुळे आपल्याला चिंता आणि काळजी करण्याची गरज नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत तोपर्यंत तरी, जोपर्यंत स्वतःवर तुमचा पूर्ण विश्वास असतो. स्वामी नामाला अंत नाही. स्वामी कृपा कायम आपल्या पाठीशी आहे आणि स्वामींनी आपली प्रत्येक वेळेला साथ दिली. हे गोष्ट मात्र लक्षात ठेवा की स्वामी आपल्याला कायम मदत करत असतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असणं गरजेचं असतं. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मार्गदर्शन करत आहे. तुमच्या मार्गात प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत सुद्धा मी स्वतः करत आहे. विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. आपण ज्यासाठी प्रयत्न करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वामी नामावर अनुभव ठेवा. स्वामी नामाचा अनुभव प्रत्येकाला येतो जो स्वामी नामावर विश्वास ठेवतो. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नेहमी देतात. स्वामी सांगतात, स्वामी नामावर विश्वास जर ठेवाल तर आयुष्यात नेहमी पुढे जाल. स्वामी नाम सदैव तुमच्या सोबत आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वामी नामाला मानू आणि स्वामी समर्थ या नामाचा जप करू, तेव्हा आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतील. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासाला प्रत्येक वेळेला स्वतः स्वामी मदत करतात. स्वामींनी आपली साथ दिली आणि आपल्याला प्रत्येक वळणावर पुढे जाण्यासाठी ते स्वतः मार्गदर्शन करत आहेत. स्वामी सांगतात, संघर्ष हे आपल्याला पुढे जाण्यासाठी कार्य करणे होय. आयुष्य एक चित्रकला आहे. त्या चित्रात आपल्याला आपल्या गोष्टीविषयी माहिती असायला हवी. आपण काय करतोय, कुठे प्रयत्न करतोय, कुठे आपल्या मेहनतीला फळ मिळतंय, कुठे आपल्याला यश मिळतंय आणि कुठे प्रत्येक वेळेला आपण पुढे जातोय, हे आपल्याला कळायला हवं. जोपर्यंत हे आपल्याला कळणार नाही
तोपर्यंत तरी यश हे आपल्याला मिळणार नाही. स्वामी सांगतात, सर्व संकटांमध्ये मी तुमची साथ देत आहे. संकटमुक्त करण्यासाठी तुमच्या सोबत मी सदैव आहे. फक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. आपण फक्त विचार गोष्टीचा करायला हवा की स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करत आहे. फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण विश्वासावरच जग कायम आहे. आणि जर स्वामी नामावर तुमचा पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तर मार्गदर्शन तुम्हालाही मिळतं. आपण फक्त स्वामी नाम घ्यायला हवं, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच आपल्याला मार्गदर्शन करतात. स्वामी आपल्याला नेहमी पुढे जाण्यासाठी रस्ता दाखवतात आणि पुढे नेत असतात. स्वामी नामावर विश्वास असणारा व्यक्ती कधीही आयुष्यात हारत नाही. सदैव आपले प्रयत्न करत असतो. त्याच्या प्रयत्नाला स्वामी स्वतः मदत करतात. स्वामी स्वतः त्याला रस्ता दाखवतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, स्वामी नामावर पूर्ण श्रद्धा असणे सुद्धा महत्त्वाचे असते. ज्या व्यक्तीने स्वामी नामावर श्रद्धा ठेवली तो नेहमी पुढे जाणार. स्वामी नामावर श्रद्धा ठेवा, कारण स्वामी तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतात. आपण फक्त विश्वास ठेवायला हवा. स्वामी समर्थ महाराज कायम आपली साथ देत आहेत. त्यांनी कधीही आपल्याला एकटे सोडले नाही आणि कधीही आपल्याला मागे येऊ दिले नाही. स्वामी नाम आपल्या पाठीशी आहे. या नामाचा जप करा, म्हणजे तुमच्याप्रमाणे गोष्टी नक्की होतील. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करा, कारण ते संकटेच आहेत जे तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात. आयुष्यात नेहमी तुम्हाला मागे ओढणारे ते संकटे आहे. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर माणूस काहीही करू शकतो. स्वतःचा विश्वास एवढा ठाम असायला हवा की गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. संकटांमध्ये असाल, स्वामी समर्थ महाराजांचे नाम घ्या. वाईट गोष्टी मनात येत असतील तर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व गोष्टी स्वामी समर्थ महाराज करतात. फक्त त्यांच्या नामस्मरणाकडे लक्ष द्या. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, ज्याने माझ्या नामावर विश्वास ठेवला आहे त्याला मार्गदर्शन मी स्वतः केलं आहे. त्यामुळे माझ्या नामावर विश्वास ठेवा, कारण मार्गदर्शन तर मी प्रत्येकाला करत आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणाऱ्याला मी कायम साथ सुद्धा देत आहे. त्यामुळे स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. जो व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, त्याच्या आयुष्यात अशक्य असं काही नसते. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त स्वामी समर्थ महाराजांना माना. त्यांच्या नामावरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेत. कधी त्यांनी तुम्हाला एकटे सोडले नाही आणि कधी तुम्हाला ते एकटे सोडणार नाही. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक संकटात तुमची साथ देतोय. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा. तुमची श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देव पण येतं. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी त्यांची साथ देतोय, जे माझ्यावरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल जेव्हा तुम्ही डोळे बंद करून महाराज श्री स्वामी समर्थ यांच्यावरती विश्वास ठेवाल. आपल्या आयुष्यात अपार संकटात त्यांनी आपली साथ दिली आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आपल्याला जेव्हा वाटते की स्वामी आपली साथ देत नाही, तेव्हा सुद्धा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. स्वामी सांगतात, मी सदैव त्याची साथ देतो जे माझ्यावरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवतो. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी कृपेला अंत नाही. स्वामी कृपा नेहमी आपल्या सोबत असते. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर तर हे जग कायम आहे. फक्त त्या विश्वासासाठी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्याबद्दल जास्त विचार करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक वेळेला होईल असं नाही. कदाचित काही वेळेला ती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध सुद्धा होऊ शकते. फक्त स्वतःवर तेवढा विश्वास असणं गरजेचं आहे. संकटामध्ये आपल्याला कायम मदत करणारी शक्ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची आहे. स्वामी समर्थ महाराज प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला नेहमी करत आहेत. त्यांनी आपल्याला कधीही एकटे सोडले नाही
आणि ते कधीही एकटे सोडणार नाही. आपल्या आयुष्यात अपार संकटांमध्ये ते आपली साथ देतात आणि कायम आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत करतात. विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुमचा स्वामी नामावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असते, तेव्हा मार्गदर्शन नक्की मिळते. स्वामी नाम आपल्या सोबत आहे. आपण काळजी न करता त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते साथ देत आहेत आणि कायम त्यांनी साथ दिली आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात असणे फार गरजेचं आहे. स्वामी सांगतात, मी ज्यांना साथ देतोय त्यांना कधी कोणापुढे घाबरण्याची गरज नाही, कधी कोणापुढे पाय पसरवण्याची गरज नाही. फक्त त्यांना माझ्या नामाचे नामस्मरण करण्याची गरज आहे. जो सच्चा स्वामी भक्त स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो, त्याला प्रत्येक वेळेला, प्रत्येक वळणावर स्वामी साथ नक्की देतात. आपण फक्त विश्वास ठेवायचा असतो, कारण आपल्या विश्वासाने गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागतात. विश्वास हा प्रत्येकावर असणे चांगलं नाही, प्रत्येकावर हा विश्वास असणे सुद्धा बरोबर आहे. स्वामी बोलतात, कायम मी तुला मदत करणार जर तू श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणार. आयुष्यात अपार संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. संकटे असतील अपार आयुष्यात, तरीही पुढे जाण्यासाठी स्वामी नामावर श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा स्वामी नामावर तुमची श्रद्धा आणि विश्वास असतो, तेव्हा पाषाणालाही देवत्व येतं. आपण जेव्हा स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून प्रयत्न करू, तेव्हा पुढे जाण्यासाठी मार्ग आपल्याला नक्की मिळेल. आपल्या मार्गदर्शनाच्या वेळी जेव्हा आपल्याला गरज असेल, तेव्हा स्वामी नक्की साथ देतील. फक्त विश्वास ठेवायला हवा. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की स्वामीच देतात. स्वामी सांगतात, आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी मदत हवी, तेव्हा मी मार्गदर्शन नक्की करेन. स्वामी नेहमी बोलतात, ज्याने माझ्या नामावर विश्वास ठेवलाय त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त विश्वास असेल तरीही मी त्यांना साथ नक्की देईल. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नामावर जर श्रद्धा आणि विश्वास असेल, तर आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. आपल्या संकटांमध्ये स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय, फक्त विश्वास ठेवा तुम्ही, कारण प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात कायम मदत करणारे स्वामी आहेत. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासावरच सर्व काही आहे. आणि जेव्हा आपण स्वामी नामावर विश्वास ठेवू, तेव्हा मार्गदर्शन सुद्धा स्वामी आपल्याला नक्की करतील. आपण फक्त संकटांमध्ये स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. स्वामी स्वतः आपल्याला मदत करतात. संकटांमध्ये मार्गदर्शन स्वामींनी केले आणि कायम आपल्याला तेच मार्गदर्शित करत असतात. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटते की काही संकटे माझ्या आयुष्यात आहेत, ते मला नेहमी मागे ओढतात. त्या संकटांचा सामना करा, कारण ती संकटे कधी तुम्हाला मागे ओढत नाहीत, तर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. तीच संकटे असतात जी तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देऊन तुम्हाला मेहनत करण्यासाठी पुढे ढकलत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला नक्की तुम्हाला मदत स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, नेहमी तुम्हाला मी स्वतः साथ देत आहे आणि कायम नक्की तुम्हाला साथ देणार आहे. तुम्ही जर स्वामी नामावर विश्वास ठेवाल, तर प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतील आणि प्रत्येक संकटात मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतील. स्वामी बोलतात, मी ज्याची साथ देण्यासाठी निर्णय घेतो, त्याला कधीही मी सोडत नाही. प्रत्येक वळणावर त्याची साथ मी स्वतः देत असतो. स्वामी बोलतात, आपल्या आयुष्यात संकटे अपार असतील, त्या संकटांचा सामना करणाराच पुढे जाईल. संकटांना घाबरू नका, कारण ते संकटे कधीही आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही येत. त्यांचा सामना करून आपल्याला नेहमी पुढे जायचा असतो. फक्त विश्वास ठेवा स्वतःवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती. आपण ज्या वेळेला एका गोष्टीबद्दल आशा आणि इच्छा ठेवतो, ती गोष्ट प्रत्येक वेळेला मनाप्रमाणे होईल असं नाही. संकटामध्ये स्वामी सांगतात, मी तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि कायम पुढे नेण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. स्वामी नेहमी बोलतात, ज्याने माया नामावरती विश्वास ठेवला, त्याला साथ नक्की देतो. स्वप्न पाहणारे अनेक असतात,
पण इतिहास घडवणारे खूप कमी असतात. इतिहास घडवण्यासाठी संघर्ष हा नेहमी करावा लागतो आणि संघर्ष करण्याची जिद्द त्यात राहते जो स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करतो. संघर्ष प्रत्येकाला जमायचा नाही. प्रत्येक व्यक्ती संघर्ष करू शकणार नाही. संघर्षाच्या काळात स्वामीच आपली साथ देतात आणि संघर्ष करणारा व्यक्ती कधी एकटा पडत नसतो. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि मी तोपर्यंत तरी जिंकणार नाही जोपर्यंत मला पाहिजे ती गोष्ट मिळणार नाही. आपले जे ध्येय आहे त्यासाठी आतोनात प्रयत्न करा. स्वामी तुम्हाला मदत नक्की करतील. आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा. स्वतः स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा आणि पुढे चला. लक्षात घ्या, प्रत्येकाला येईल आणि प्रत्येकाला जमल अशी गोष्ट नाही आयुष्य. प्रत्येकाला अवघड मात्र नक्की जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. सामना करणारा पुढे जातो. आनंदी राहण्यासाठी स्वतःचा विचार करा. स्वतःवर एक गोष्ट लक्षात ठेवून बघा की तुम्ही जे काही करत आहात त्यासाठी तुम्ही तत्पर आहात की नाही, आणि स्वतःला नेहमी एकच गोष्ट सांगा की या आयुष्यात संकटे अपार आहेत, पण त्या संकटांचा सामना मी स्वतः करणार आहे. स्वतः स्वामी तुमची साथ देतील जेव्हा संकटांचा सामना कराल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीला नेहमी फळ मिळते. आपली मेहनत जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे, कारण मेहनतीला तेच पुढे नेतं. स्वामी सांगतात, आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात. त्या प्रत्येकालाच त्यांचा सामना करून पुढे जाईल असा प्रत्येक व्यक्ती नाही. प्रत्येक व्यक्ती आयुष्यातील अडचणींचा सामना करेल असं नाही. आयुष्यात सर्वात मोठी शिक्षा म्हणजे आपल्या चुकांना समजून घेणे. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला सांगा की मी अजून शर्यत हारलेलो नाही, कारण मला अजून जिंकायचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात नेहमी तुला मदत मी करणार आहे. प्रत्येक वेळेला संकट समयी स्वामी तुमची मदत करतात. फक्त लक्षात ठेवा, स्वामी कायम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. आपण ज्या संकटांना घाबरतो ती संकटे आपल्याला मागे ओढतात असं नाही. सर्व संकटांमध्ये स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात असायला हवी. सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे तेव्हा होतील जेव्हा स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवशील. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे, कारण तेव्हाच तर तुम्ही पुढे जाल. आयुष्य फार अवघड आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की मदत मिळेल असं नाही. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी करतात आणि स्वामी तुम्हाला पुढे नेतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मी इच्छा सुद्धा देत आहे. तुमच्या मनाने जे काही तुम्हाला करायचे आहे ते नक्की होईल. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करतील. स्वामी सांगतात, मी ज्यांची साथ देतो त्यांना कधीही दुर्लक्ष करत नाही. स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळेल. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळतं. आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, विश्वास ठेव, बाकी तुझ्या प्रयत्नांना यश मी स्वतः देणार. आता तुमचाही विश्वास असेल स्वामी नामावर तर मार्गदर्शन पक्क नक्की स्वामी तुम्हाला करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे, त्या संकटात साथ तुम्हाला मी नक्की देईल. त्या संकटांमध्ये मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला करणार आहे. विश्वास असणे गरजेचे आहे, कारण जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला अडचणी आपल्या आयुष्यात येतात. अडचणींचा सामना करून पुढे जाणे हे आपले कर्तव्य आहे आणि कर्तव्य एकनिष्ठेने आणि प्रयत्नाने पार पाडणे ही आपली जबाबदारी. आपली जबाबदारी नेहमी चांगलेपणे पार पाडावी. आपण स्वतःवर विश्वास ठेवावा, कारण आपल्या विश्वासाला देव स्वतः मदत करतोय.
देवाने कायम आपली साथ दिली आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो देव स्वतः आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत आहे. त्यामुळे त्या देवावरती विश्वास असणे सुद्धा तेवढेच गरजेचे जेवढा स्वतःवरती असणे गरजेचे आहे. आपल्याला संकटे अपार मिळतात, त्या संकटांचा सामना करण्यासाठी जिद्द हे खूप कमी राहते. ती जिद्द निर्माण करायची असेल तर स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. आपला जेव्हा स्वामीवरती श्रद्धा आणि विश्वास असते तेव्हा स्वामी आपली कायम साथ देत असतात. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश देऊ लागतात. आपण त्यांना फक्त जाणून घ्यायचे असते. स्वामी नामावर विश्वास असल्यास आपल्याला मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळते. आपण आपले प्रयत्न नेहमी करत राहायला हवे, कारण आपल्या प्रयत्नांनाच तर यश स्वामी महाराज देतात आणि प्रत्येक वेळेला तेच आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी मदत करतात. आपले प्रयत्न जर जबरदस्त असतील तर आपल्या प्रयत्नांना मार्ग सुद्धा नक्की चांगला मिळतो. मार्ग त्यांना नक्की मिळतो जो स्वामी नामावर विश्वास ठेवतो. स्वामी नामावर जर तुमचा विश्वास असेल तर मार्गदर्शन प्रत्येक वेळेला चांगलं मिळतं. आपले कर्तव्य मात्र आपण एक निष्ठपणे पार पाडावे. जो व्यक्ती ज्याचे कर्तव्य हे पूर्णपणे निष्ठेने पार पाडतो त्याला कधीही त्याच्या आयुष्यात कुठल्या संकटांना सामोरे जाण्याची गरज नाही. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, फक्त विश्वास ठेवावा लागतो आणि त्या संकटांचा सामना जिद्दीने करावा लागतो. आपण कार्य असे करावे ज्यात आपल्याला यश नक्की मिळावे. कार्यात आपल्याला जर बळ मिळेल, यश मिळेल तर पुढे आपण नक्की जाऊ. स्वतः स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुम्ही ज्या गोष्टीबद्दल प्रयत्न करता ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी ईश्वर देखील तुमचा साथ देत असतो. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ईश्वर कधी कुणाला एकटं नाही सोडत, ते कायम त्याची साथ देतो जे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून बघा आणि प्रयत्न करा. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देत आहे, प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला मी करत आहे आणि तुमच्या त्या कार्यात तुम्हाला यश सुद्धा मिळणार आहे. आपले कार्य हे जिद्दीने करावे आणि प्रत्येक वेळेला मेहनत करावी, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी सांगतात, स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ नक्की देणार आहे मी. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि कायम तुम्हाला मदत करतात. फक्त आपण स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. आपला जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो आणि मेहनत असते तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात आणि स्वामी नेहमी सांगतात, कायम तुम्हाला मी मार्गदर्शन करत असणार आहे. स्वामी म्हणतात, आपण फक्त आपले प्रयत्न चांगलेपणे पार पाडले पाहिजे. आपल्या प्रयत्नांवरती जर आपला विश्वास असेल तर मार्गदर्शन स्वतः तो देव आपल्याला करतो. देव म्हणतोय, माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण मी प्रत्येकाची साथ देत आहे आणि तुमची सुद्धा देणार आहे. देवाच्या या अभिवचनावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कधी हारण्याची गरज पडणार नाही. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्हाला मागे कधी येण्याची गरज भासणार नाही. देव म्हणतो, विश्वास ठेवा माझ्या नामावर, कारण मी कायम तुमची साथ देत आहे. आणि ज्याने देवानाच्या नामावर विश्वास ठेवलाय त्याला तर प्रत्येक वळणावर देव साथ देताना दिसतो. आपल्या आयुष्यात बरेच संकटे असतात जे आपल्या मनाच्या विरुद्ध असतात. आपल्याला कधी त्यांच्यासाठी मेहनत किंवा प्रयत्न करणं सुद्धा आवडत नाही. आपण प्रत्येक वेळेला त्यांचा सामना करणं योग्य आहे असं आपल्याला वाटतं, पण आपली हिंमत होत नाही, कारण आपल्याला त्या संकटांपासून खूप भीती वाटत असते. संकट आपल्याला बर्बाद करतात असं आपल्याला वाटतं, पण असं नाही. संकटे तर आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. ते संकटे आपल्याला संकटे म्हणून बघायचे नसतात, त्यासाठी आपल्याला चांगले प्रयत्न करावे लागतात. कुणाच्या आयुष्यात संकटे नाही, ते तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करणारे पुढे जातात आणि जे त्यांना घाबरणारे कधीही पुढे जाऊ शकत नाही. स्वतःवर विश्वास असावा लागतो, तेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात.
स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे जरी असतील तरी स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला पुढे नेतात. आपण स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला स्वतःवर विश्वास असेल तेव्हा प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करण्याची जिद्द आपल्याला मिळते. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघणाऱ्याला प्रत्येक वळणावर मदत स्वतः स्वामी करतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. ज्या वेळेला प्रत्येक संकटे तुमच्या मनाप्रमाणे होते त्या वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुम्हाला मदत करत आहे आणि कायम करत असणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रयत्नांना स्वतः देव मदत करतोय. आपले प्रयत्न एवढे विशाल असायला हवे की देवाने सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करायला हवे. देव आपले कायम मार्गदर्शन करतो, पण त्या देवावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. देव म्हणतोय, मी तर त्यांनाच मदत करतो जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे देवावरती आणि देवाच्या नामावरती विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाला येतात. त्यांचा सामना करणारा नेहमी पुढे जातो आणि घाबरणारा नेहमी मागे राहतो. स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. आपण ज्याविषयी विश्वास ठेवू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःवर जर विश्वास असेल तर आपल्याला आवडणारी व्यक्ती सुद्धा आपली होते आणि मिळवायची जी गोष्ट असते ती सुद्धा मिळवता येते. विश्वासाचा गोष्ट असतो. विश्वास जर स्वतःवर असेल तर प्रयत्नांना यश नक्की मिळते. आपले प्रयत्न जर जबरदस्त असतील तर आपल्या प्रयत्नांना यश सुद्धा जबरदस्त मिळते. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे प्रयत्न करा, कारण विश्वासाच्या जोरावर व्यक्ती सर्व काही करू शकतो. विश्वास जर असेल तुमचा तुमच्यावरती तर तुम्हाला नक्की मदत मिळेल. स्वामी त्याची साथ आयुष्यभर देतात जे स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवणाऱ्याला कधी कुणाचा भेव नसते आणि जो स्वतःवर विश्वास ठेवून असतो त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. आपल्या कार्यात स्वामी आपली मदत करतात आणि स्वामींनी कायम आपली साथ दिली हे मात्र लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, जे माझ्यावरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवतील त्याला प्रत्येक वळणावर मी नक्की साथ देत आहे. त्यामुळे फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामावरती विश्वास ठेवा. आपण जेव्हा त्यांना मानतो तेव्हा आपल्याला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला साथ देण्यासाठी ते कायम उभे असतात. आपला फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वासावर हे जग कायम आहे आणि विश्वास जर आपला असेल तर मार्गदर्शन सुद्धा आपल्याला नक्की मिळत आहे. आपला विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वासाने सर्व गोष्टी होतात. बाकी सर्व तर स्वामी आपल्या मनाप्रमाणे करतच आहेत. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. श्रद्धा आणि विश्वास ठेवून केलेले काम कधी वाया जात नाही. फक्त श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी ठेवता आली पाहिजे. कुठेही आपली श्रद्धा आणि विश्वास लावू नका. जिथे गरज आहे आणि जिथे तुम्हाला विश्वास आहे की हे व्यक्ती आपल्याला, हा देव आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देईल, तिथेच तुम्ही श्रद्धा गुंतवा. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली कायम साथ देतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते आणि विश्वास जर तुमचा स्वामी नामावर असेल तर मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळतं. आपलं मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक वेळेला मिळत असतं. फक्त स्वतःवर विश्वास असणं तेवढं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला कायम मी मदत करणार आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला नेहमी स्वामी साथ देतात आणि त्यांनी दिली आहे. आपला स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. मार्गदर्शन मिळवण्यासाठी मेहनत करणं सुद्धा गरजेचं आहे. बिना मेहनतीचं काहीही नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही आपल्या मेहनतीने होते. मेहनतीवर जर विश्वास असेल तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वतःवर विश्वास ठेवून जर काम कराल तर प्रयत्नांना यश स्वतः स्वामी देतात. आपले प्रयत्न तोपर्यंत आपल्या मनाप्रमाणे काम करणार नाही जोपर्यंत आपला स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास असणार नाही. जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती आपला पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असते तेव्हा मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण तुमच्या विश्वासाला स्वतः स्वामी मदत करत आहेत आणि मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी साथ कायम देतात. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ प्रत्येक वेळेला देत आहे. जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतील आणि त्यांचे प्रयत्न करतील त्यांना मी नक्की मदत करतो.
फक्त विश्वास ठेवा आणि श्रद्धेने प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना यश स्वामी देतील आणि स्वामीच तुम्हाला पुढे नेतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे आहेत. प्रत्येक वेळेला त्या संकटांचा सामना करा, कारण ते गरजेचे आहे. संकटांचा सामना करणं गरजेचं असतं आणि ते आपली साथ देतात. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्याच वेळेला संकटे येतात, त्यांचा सामना करावा लागतो. संकटांचा सामना केल्याशिवाय यश काही आपल्याला मिळत नाही. त्या संकटांचा सामना केलेला पुढे जातो आणि प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नक्की तुम्हाला मी साथ देणार. फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. तुमची श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असल्यास मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तेच तुम्हाला पुढे नेतात. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, कारण त्या संकटांचा सामना केलेला व्यक्ती पुढे जाऊ शकतो. प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः स्वामी देतात आणि त्यांनी नेहमी तुमची मदत केली. लक्षात ठेवा, स्वामीच तुमची साथ देत आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की दिली. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला चिंता आणि काळजी करायची गरज आपल्याला राहणार नाही. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नाम म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी स्वतः देतोय. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासानेच प्रत्येक गोष्ट मिळते. विश्वास जर असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी मिळते. स्वामी नाम आपल्या सोबत आहे, त्यामुळे आपल्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी नेहमी सांगतात की नेहमी तुमची मी मदत करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कायम आहे. प्रत्येक वेळेला संकट संपत आणि स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देतोय. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी तुम्हाला नक्की देतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे साथ नक्की देऊन तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करतात. स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामावरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात आणि कायम तुमची मदत करत आहेत. स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, श्रद्धा आणि विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की तुम्हाला स्वामी करतील आणि प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी स्वामी तुम्हाला मदत करत असतील. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या विश्वासावरच सर्व काही अवलंबून आहे. स्वामी सांगतात, विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वासाने प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळू शकते. विश्वास जर असेल तर आपल्याला आयुष्यात बऱ्याच वेळेला सर्व काही संकटात नक्की मार्ग मिळेल. संकट समयी तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करतील आणि तेच कायम मदत करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. त्या संकटांचा जर सामना कराल तर तुम्ही नक्की पुढे जाल. विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामी नेहमी तुम्हाला मदत करतात आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. आपला जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो, स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि कायम त्यांनी तुमची साथ दिली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आणि कायम ते तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत. स्वामी बोलतात, विश्वास असेल तुमचा तर योग्य दिशेला तुम्हाला प्रयत्नासाठी मदत मी स्वतः करतोय. तुमचे प्रयत्न जर जबरदस्त असतील तर मार्गदर्शन नक्की तुम्हाला मिळेल. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकणार. जी गोष्ट मनाप्रमाणे होण्याची कधी विचार सुद्धा असते, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नेहमी करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नेहमी तुम्हाला मी पुढे नेत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्हाला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. मार्गदर्शन जेव्हा स्वामी समर्थ महाराज करत असतात तेव्हा आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नसते. आपल्या आयुष्यात कितीही संकटे जरी आली तरी मार्गदर्शन ते स्वतः आपल्याला करतात. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे हे खूप झाले.
आयुष्यात पुढे नेण्यासाठी स्वतःवर जर प्रयत्न असतील आणि विश्वास असेल तर श्रद्धेने सर्व गोष्टी होतात. आपण ज्याबद्दल जास्त विश्वास ठेवतो ती गोष्ट आपल्याला पटेल असं नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर संकटांमध्ये मार्गदर्शन सुद्धा मिळतं. संकटे कितीही मोठे जरी असले तरी स्वामी त्यात आपल्याला मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी सांगतात, माझ्या नामावरती विश्वास ठेवा, कारण मी सदैव तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या, कायम त्या संकटात तुम्हाला मी सामना करून पुढे जाण्याची जिद्द देणार आहे. स्वतःवरचा तुमचा हा विश्वास कधीही तुम्हाला मागे येणार नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की तुम्हाला पुढे नेईल. स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वतःवर विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण जेव्हा स्वतःवर विश्वास असतो तेव्हाच तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. स्वामी सांगतात, गोष्टी कधीही आपल्या मनाविरुद्ध होत नाहीत. त्या मनाप्रमाणे करून घ्याव्या लागतात. त्यासाठी आपल्याला अपार कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली असती तर आयुष्यात अशक्य असं काहीही उरलं नसतं. अशक्य हा शब्द आजही आपल्या आयुष्यात आहे. कारण आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात. स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. नेहमी स्वतःला सांगा, आयुष्यात मला खूप पुढे जायचंय. आयुष्यात मला खूप यशस्वी व्हायचंय. आणि स्वतःवरचा विश्वास ठेवून आपल्याला आपल्या आयुष्यात नक्की पाहिजे ते मिळवायचं आहे. आयुष्यात पाहिजे ते मिळवण्यासाठी आपल्याला अपार कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर अपार असतील तर यश सुद्धा आपलंच असतं. आपल्याला यश मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. यश तेव्हा मिळतं जेव्हा आपली मेहनत आणि प्रयत्न जबरदस्ती असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला मी नक्की मदत करणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर स्वामी नाम तुम्हाला नक्की सिद्ध होईल. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करून देतात. आणि स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळेला मी मार्गदर्शन करेल. फक्त विश्वास ठेवा, कारण श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. त्याशिवाय गोष्टी आपल्या मनाप्रमाणे कधी होत नाहीत. मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत नाही, त्या कराव्या लागतात. त्याशिवाय रात्र आणि दिवस आपल्याला कष्ट करावे लागतात. आपले कष्ट जेव्हा प्रत्येक वेळेला चांगले होतात तेव्हा आपल्याला यश मिळतं. स्वतःला नेहमी ही गोष्ट सांगा की यश हे प्रत्येकाला मिळत नाही, ते मिळवावं लागतं. त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. यश मिळवण्यासाठी आपले कष्ट अपार असणे गरजेचे आहे.